नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे. कॉन्स्टंट, रिमेन कॉन्स्टंट म्हणजे समांतर राहणे. ठीक आहे. कन्सिस्टन्सी, आयुष्यात कन्सिस्टन्सी असणे खूप गरजेचं आहे. कोणत्याही कार्यात, कोणत्याही तुमच्या, जसं की एखादं कार्य आहे, जसं की तुम्ही दररोज उठता, दररोज जे काही रुटीन काम करता, आपलं जनरल वर्क करता ना, ते तुम्ही नेहमी करणं, यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी. ओके. यामध्ये खंड पडला किंवा यामध्ये ब्रेक झाला कधी, तर ती कन्सिस्टन्सी थोडी भंग होते. जर तुम्ही 2 दिवस कामाला नाही गेलात, जॉबला नाही गेलात, तर तुम्हाला असं वाटतं, "अरे यार, का मी तिसऱ्या दिवशी जाऊ?" ओके ना. ही मेंटॅलिटी असते, ही माइंडसेट असतो, हा माणसाचा, मनुष्याचा हा एक स्वभाव आहे, मूळ स्वभाव, की जर एखादी गोष्टी तुम्ही नाही केलात, जर आळशीपणा थोडासा केलात, काही खंड पडला कुठल्या गोष्टीमध्ये, तर कन्सिस्टन्सी ब्रेक होते. कन्सिस्टन्सी आपल्या आयुष्यात का असावी? कन्सिस्टन्सी, कॉन्स्टंट राहणं एखाद्या गोष्टीमध्ये. जर तुम्ही एखादं कार्य करत आहात, म्हणजे दररोज जर उठत आहात आणि तुम्ही 1-2 दिवस लेट उठलात, तर तुम्हाला असं दुसऱ्या दिवशी वाटतं, यार आज कंटाळा आलेला आहे, आपण 2 दिवस राहिले, अजून एखाद दिवस घेऊया, अजून एखादंच लेट उठूया, असं. सो बिझनेसमध्येही तसंच आहे. तुम्ही जर तुमच्या कार्यामध्ये कॉन्सिस्टन्सी नाही फॉलो केली, कॉन्स्टंट नाही राहाल, तर ते तुम्हाला कुठे ना कुठे खूप ती अडचण बनते तुमच्या आयुष्याची एखादी. ठीक आहे. तिसऱ्या दिवस, चौथा दिवस न उठणं, किंवा जसं की मी उदाहरण सांगतो, मी ही भरपूर व्हिडिओज मी माझ्या या टी शर्टवर बनवतो. कारण मला ही टी शर्ट आवडते, व्हाईट रंग आवडतो, मला ही पोझिशन आवडते, मी या पोझिशनमध्ये नेहमी व्हिडिओज बनवतो, कन्सिस्टंट राहतो, दररोज नेहमी काही ना काही व्हिडिओ वगैरे अपलोड करतो. ही कन्सिस्टन्सी. सो मला आवडतं या गोष्टी सगळं करणं. जिम करणं, म्हणजे मी समजा एखाद दिवस जिम नाही केलं, एखाद दिवस मी व्यायाम नाही केला, मेडिटेशन, योगा मी करतो काही गोष्टी, त्या मी जर नाही केल्या, तर माझा दिवस खूप चांगला जात नाही तसा प्रकारे गेलं. मला कुठे मनाला रुखरुख राहते, यार मी आज काहीतरी चुकल्यासारखं वाटते. सो एखादी गोष्ट आपली जर नाही झाली, तर आपल्याला असं वाटतं की यार हां, आज काहीतरी कुठेतरी आपलं चुकलंय है ना. असं दिवसभर आपल्याला खूपच राहते एखाद्या मनात गोष्ट. सो कन्सिस्टन्सी आयुष्यात राहणं खूप महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी जर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये नाही ठेवली, भंग पाडलात, तर ते तुमचं कार्य सफल होत नाही. कोणताही बिझनेस आहे, कोणताही जॉब आहे ना, जॉबला पण आपण नेहमी जातो. कन्सिस्टन्सी ब्रेक केली की बॉस पण तुम्हाला चांगलाच धाऱ्यावर घेतो, साईडला घेतो, बरोबर आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी आयुष्यात फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ती नक्की फॉलो करा. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी तुम्ही माझं चॅनल नक्की लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी पण खूप धन्यवाद. विश यू गुड हेल्थ अँड फॉर एव्हर सक्सेस.